नमस्कार. जरा विचार करा, जगातील सगळ्यात शक्तिशाली देश एका मोठ्या युद्धात उतरतो, पण मदतीसाठी कोणीच पुढे येत नाही. असं कसं होऊ शकतं? आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही महासत्ता आपल्याच सुरू केलेल्या संघर्षात इतकी एकटी का पडली आणि यामागे नक्की काय घडलं. ही गोष्ट सुरू होते एका धक्कादायक कबुलीने. ज्या व्यक्तीने हे सगळं सुरू केलं त्यानेच हे मान्य केलं की मदतीला कोणीही आलं नाही. पण प्रश्न हा आहे की जगातील सर्वात ताकदवान देशासोबत असं का झालं. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या संघर्षाच्या सुरुवातीला जावं लागेल. भाग 1. संघर्षाची सुरुवात. तर हे सगळं सुरू कसं झालं, ठिणगी नेमकी कुठे आणि कधी पडली? तर गोष्ट आहे 28 फेब्रुवारी 2026ची. अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणच्या लष्करी आणि अणुतळांवर अचानक हवाई हल्ले केले आणि याचा परिणाम इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी मारले गेले. याचं कारण काय दिलं गेलं की इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदीच जवळ पोचला होता. पण ह्या सगळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता हा निर्णय. तो पूर्णपणे एकतर्फी होता. म्हणजे नाटो, युरोपमधले मित्रदेश किंवा अगदी संयुक्त राष्ट्र कुणालाच काहीच कल्पना दिली नव्हती. भाग 2. जगाचा नकार. आता अमेरिकेच्या या एकतर्फी हल्ल्यानंतर इराण शांत बसणार नव्हता. त्यांनी एक अशी खेळी केली ज्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला आणि इथूनच राजनैतिक वादळ सुरू झालं. इराणने लष्करी प्रत्युत्तर दिलं नाही तर एक धोरणात्मक डाव टाकला. त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनीच बंद करून टाकली. हा तोच सागरी मार्ग आहे ज्याला जागतिक तेल व्यापाराची जीवनरेखा मानलं जातं. आता ही होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे? कारण जगातील तब्बल 20% तेल फक्त याच एका चिंचोळ्या मार्गावरून जातं. विचार करा, हा मार्ग बंद होणं म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेची एक प्रमुख धमनीच बंद होण्यासारखं होता. आणि याचा परिणाम तर लगेचच दिसला. अमेरिकन तेलाची किंमत प्रति बॅरल $110च्याही वर गेली. या एका आकड्याने हे स्पष्ट केलं की हा संघर्ष फक्त अमेरिका आणि इराणपुरता राहिलेला नाहीये, याचे चटके सगळ्या जगाला बसणार होते. मग काय? अमेरिकेने आपल्या मित्र देशांना मदतीसाठी हाक दिली. पण उत्तर काय आलं? सगळीकडून फक्त नकार. दक्षिण कोरिया नाही, जपान नाही, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा कोणीच नाही. अगदी ज्या नेटो लष्करी संघटनेचं नेतृत्व अमेरिका करते त्या नेटोने सुद्धा हात वर केले. अमेरिकेचं एकटेपण यापेक्षा जास्त स्पष्टपणे दिसूच शकत नव्हतं. या जागतिक नकाराला जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांच्या ह्या एका वाक्याने जणू आवाजच दिला. युरोपातील एका महत्त्वाच्या मित्रदेशाचं हे वाक्य होतं, हे आमचं युद्ध नाही. आणि हीच भावना जवळपास सगळ्यांची होती. भाग 3. एकटेपणाची कारणमीमांसा. पण मोठा प्रश्न हा आहे की जगाने अगदी अमेरिकेच्या जुन्या मित्रांनीही असं तोंड का फिरवलं? अमेरिका या संघर्षात एकटी का पडली? या नकारामागे खरं तर 3 मुख्य कारणं होती. पहिलं, व्यापार युद्ध आणि नाटोवरील टीकेमुळे ट्रम्प प्रशासनाने आधीच अनेक मित्रांना नाराज केलं होतं. दुसरं, संयुक्त राष्ट्रांच्या परवानगीशिवाय केलेला हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचं सरळ उल्लंघन आहे असं अनेक देशांना वाटत होतं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं विश्वासाचा अभाव. अमेरिकेच्या सुरक्षा हमींवर आता मित्रदेशांचा विश्वासच राहिला नव्हता. सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पवित्रा मात्र वेगळाच होता. त्यांनी ब्रिटन आणि स्पेनची मदत नाकारली होती. इतकंच नाही तर नाटोला कागदी वाघ असंही म्हटलं होतं. पण जेव्हा आर्थिक संकट वाढलं आणि इराणने अमेरिकेचं F-15 विमान पाडलं तेव्हा मात्र त्याच नाटोला मदतीसाठी आवाहन केलं गेलं. यातून जमिनीवरची बदललेली परिस्थिती अगदी स्पष्ट दिसत होती. आणि हे फक्त राजकारण्यांचं मत नव्हतं. CNN, PBS आणि फॉरेन पॉलिसीसारख्या मोठ्या माध्यम संस्थांनी विश्लेषण करायला सुरुवात केली होती की ट्रम्प इराणमधील युद्ध हरत आहेत, म्हणजे बाहेरूनही हात सूर उमटत होता. भाग 4. जागतिक परिणाम. तर या एकतर्फी निर्णयाची आणि त्यातून आलेल्या एकटेपणाची किंमत संपूर्ण जगाला काय मोजावी लागली, याचे परिणाम काय झाले? या संकटाचे परिणाम खूप दूरगामी होते. तेलाच्या किमती वाढल्या, ज्याचा मोठा फटका भारतासारख्या देशांना बसला. नाटो युती कमकुवत झाली आणि युरोप स्वतःच्या संरक्षणासाठी आत्मनिर्भर होण्याचा विचार करू लागला. अमेरिका आणि युरोपमधली दरी तर आणखीनच वाढली. आणि इकडे हुथी आणि हिजबुल्लासारख्या गटांकडून इस्रायलवर हल्ले सुरूच राहिले. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं सगळं होऊनही ज्या कारणासाठी हे युद्ध सुरू झालं होतं ते कारण संपलंच नाही. फॉरेन पॉलिसीच्या अहवालानुसार इराणकडे आजही तब्बल 440 किलो उच्च समृद्ध युरेनियम आहे. याचा अर्थ अणुबॉम्बचा धोका तसाच्या तसा कायम आहे. शेवटी ही सगळी गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडते.
जेव्हा एखादा देश, मग तो जगातला सगळ्यात ताकदवान देश का असेना, आपल्या मित्रांना सोबत न घेता एकटाच पुढे जायचा निर्णय घेतो, तेव्हा तो संकटात सापडतो. मग प्रश्न हा उरतो की जेव्हा एक महासत्ता अशी एकटी चालते तेव्हा खऱ्या अर्थाने एकटं कोण पडतं? तो देश की त्याच्यासोबत संपूर्ण जग? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तुमच्यासाठी आम्ही असेच व्हिडिओ घेऊन येत राहू. जेन्झी कथा चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.